Good evening. Today we start problem number 3, and that is journalize the following transactions in the book shop Rajkumar grocery seller. So this problem is a very good problem, and it covers all types of adjustments which are given in theory. So it covers combined entry, it covers GST, as well as here it covers double entry also. That means two expenses in one transaction, everything. So let me start. So at first you have to prepare the journal, that is date, particulars, LF, debit amount, credit amount. So here like this, here you have to take the format. You just see here. This is first, this is second, this is third, column fourth and fifth. So here, now you know here what is meant by journal and now how to prepare the journal. At first you have to write the heading, that is in the books of Rajkumar grocery seller, like this. And you just open your notebook and you solve with me. You just pause the video and again you just prepare all this and then you start the video. So by pausing the video and by restarting it again and again, you just try to understand the problem. So first, here first transaction is Rajkumar started business with cash, rupees 2 lakh, building rupees 2 lakh, and borrowed loan from Rakesh, 50,000. So here, this is combined entry. That means first transaction covers the combined entry. Instead of passing 2, 3, 4 entries here, that 3, 4 entries here, they are taken together, and therefore we have to pass the combined entry. पहिलं ट्रान्झॅक्शन जर आपण पाहिलं तर राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश बिल्डिंग आणि त्याने लोन घेतलेलं आहे राकेशकडून, असं करून त्याने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. मग ह्याच्यामध्ये कुठले कुठले अकाउंट येतात बघा, कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट आणि राकेश लोन अकाउंट. राकेशकडून लोन घेतलं म्हणजे राकेश लोन अकाउंट झालं. मग आता इथं कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आले की डेबिट केले की क्रेडिट असं आपण म्हणतो. त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट होणार. बिल्डिंगसुद्धा रिअल अकाउंट, मग बिल्डिंगसुद्धा इथं डेबिट होणार. रिअल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, हे इथं डेबिट होणार. आणि त्याच्यानंतर दिले त्याने बॉरोड लोन फ्रॉम राकेश. आता बॉरोड लोन फ्रॉम राकेशमध्ये काय काय येतं, कॅश अकाउंट एक येतं आणि राकेश अकाउंट येतं. मग फक्त एवढंच आपण जर घेतलं, बॉरोड लोन फ्रॉम राकेश, त्याची एंट्री काय होती, कॅश आली म्हणून डेबिट आणि राकेश लोन हे पर्सनल अकाउंट आहे आणि ते गिवर आहे म्हणून ते क्रेडिट होतं. अशा पद्धतीने ह्याच्या बघा 2-3 एंट्रीज होतात. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल आणि कॅश अकाउंट डेबिट टू राकेश लोन अकाउंट. मग ह्या तिन्ही एंट्रीज कंबाईन करून आपण अशा पद्धतीने एंट्री घ्यायची आहे बघा. कॅश अकाउंट डेबिट, बिलिंग अकाउंट डेबिट, म्हणजे आता इथं कॅश आली म्हणून डेबिट आणि कॅश लोन घेतलं म्हणून पण डेबिट, म्हणजे दोनसाठी आपण कॅश इथं डेबिट केले. एक कॅपिटल आपण आणलेले 2 लाख रुपये आणि राकेशने दिलेले 50,000, असं मिळून 2,50,000 आपण इथं डेबिट केलेले आहेत. आणि तसंच बिल्डिंग हे रिअल अकाउंट आहे आणि बिल्डिंग आली म्हणून डेबिट म्हणून 2 लाख इथं डेबिट केलेलं आहे. आणि कॅपिटल हे गिवर आहे आणि त्याच्यामुळं ह्याचं अकाउंट 4 लाख कसं झालं बघा. 2 लाख कॅश होती आणि 2 लाख कॅपिटल होतं, असं मिळून हे 2 लाख कॅश होते, 2 लाख बिल्डिंग होती, असं मिळून आपण कॅपिटल 4 लाख आणले. आणि ह्यातले हे जे 50,000 आहेत ते आपण लोन घेतले म्हणून इथं या 2,50,000मधले 50,000 हे लोनला दाखवलेत आणि 2 लाख आणि 2 लाख असं मिळून 4 लाख हे कॅपिटलला क्रेडिट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही पहिली कंबाईंड एंट्री आपण पास केलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा, आपण काय एंट्री केली असते, 3 एंट्री कुठल्या झाल्या असतात, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल आणि कॅश अकाउंट डेबिट टू राकेश लोन अकाउंट, अशा 3 एंट्रीचं हे कॉम्बिनेशन आहे. मग त्याच्यामध्ये कॅश 2 एंट्रीमध्ये कॅश डेबिट होतं म्हणून आपण ते कॅश डेबिट केले आणि एक क्रेडिट होतं कॅपिटल आणि दुसरं क्रेडिट होतं राकेश लोन अकाउंट. तुम्ही प्रत्यक्ष करून बघा या 3 एंट्रीज आणि म्हणजे तुम्हाला ते समजेल. त्याच्यानंतर आहे बघा पुढचं ट्रान्झॅक्शन. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक. म्हणजे आता इथं 2 अकाउंट कुठले आहे,
पहिला अकाउंट आहे बँक आणि दुसरा अकाउंट आहे कॅश. मग बँक हे पर्सनल अकाउंट आहे, मग रिसिव्हरचं अकाउंट डेबिट होतं आणि गिव्हरचं अकाउंट क्रेडिट होतं. इथं बँक हे रिसिव्हर आहे म्हणून देना बँक हे डेबिट होणार आणि कॅश हे रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट या नियमाप्रमाणे कॅश रिअल अकाउंटच्या डेबिट क्रेडिटच्या रूलप्रमाणे इथं कॅश क्रेडिट होतं 50,000 रुपयाने. तर अशा पद्धतीने एंट्री त्याची काय होती, कॅश अकाउंट बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट या पद्धतीने आपण इथं एंट्री हे पास केलेलं आहे. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि नॅरेशन बीइंग कॅश डिपॉझिटेड टू देना बँक. पहिलं नॅरेशन काय आहे बघा, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश बिल्डिंग अँड लोन फ्रॉम राकेश. कशानं बिझनेस स्टार्ट केला ते आपण इथे लिहायचं आहे. मग कॅश आणली, बिल्डिंग आणली, कॅश 2 लाख आणली, बिल्डिंग 2 लाख आणली आणि राकेशकडे लोन 50,000 घेतलं. असं मिळून आपण बिझनेस सुरू केला आहे म्हणून इथं आपण अशा पद्धतीचे नॅरेशन लिहिलं आहे. आणि दुसऱ्या एंट्रीला आपण कॅश डिपॉझिट केली आणि कॅश डिपॉझिट केलेली असताना त्याचं नॅरेशन असं आहे, ब्रिंग कॅश डिपॉझिटेड टू देना बँक. देन आफ्टर थर्ड इज हिअर परचेस कम्प्युटर Bridges ₹30,000 at the rate of 18% GST and paid by check. आता इथं महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, पार्टीचं नाव दिलेलं आहे म्हणून हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन होत नाही, कारण पुढे त्याने काय दिले, पेड बाय चेक. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पेड बाय कॅश किंवा पेड बाय चेक असतं त्या ट्रान्झॅक्शनमध्ये पार्टीचं जरी नाव दिलेलं असेल तरी तो ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन होतो, तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन होत नाही. सो हिअर परचेस्ड कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेस, हा जरी ब्रिजेसचं नाव जरी दिलेलं असेल तरी तिथं पेड बाय चेक असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळं हा कॅश ट्रान्झॅक्शन आहे. मग त्याच्यामध्ये अकाउंट कुठले बघा, कम्प्युटर अकाउंट एक येतं, पण कम्प्युटर अकाउंट हे रिअल अकाउंट. रिअलचं रूल काय, डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट या रूलप्रमाणे कम्प्युटर अकाउंट डेबिट होतं आणि कम्प्युटर अकाउंट डेबिट झाल्यानंतर ते जे अमाऊंट आहे ते अमाऊंट कशाने दिलेलं आहे, त्यांचं अमाऊंट दिलेली आहे त्यांनी चेकने. तर इथं बँक कम्प्युटर अकाउंट रिअल अकाउंट आलं म्हणून डेबिट आणि चेक आहे. जेव्हा चेक असतो तेव्हा कॅशच्या ऐवजी आपण बँक लिहितो का, तर चेक कोण देतो, आपली बँक देते. मग आपली बँक ही काय असते, गिव्हर असते म्हणून तिचं अकाउंट काय होतं, क्रेडिट होतं. हे झालं थेरॉटिकली. मेकॅनिकली तुम्ही असं लक्षात ठेवा, जेव्हा कॅश पेड असतं तेव्हा कॅश क्रेडिट होतं, जेव्हा चेक दिला जातो पेमेंट करायला तेव्हा ते बँक क्रेडिट होतं. म्हणजे कॅशच्या ऐवजी बँक लिहायचं, आली काय आणि गेली काय, तर दोन्ही ठिकाणी. आता कॅश आली तर कॅश आपण डेबिट करतो आणि आपल्या बँकेनं जर चेक रिसीव्ह केलं तर आपली बँक आपण डेबिट करतो. कॅश पेड केले तर कॅश क्रेडिट करतो आणि चेकने पेमेंट केलं तर बँक क्रेडिट करतो. म्हणजे आता इथं 3 अकाउंट कुठले बघा, कम्प्युटर अकाउंट एक झालं, दुसरं GST अकाउंट झालं आणि तिसरं बँक अकाउंट झालं. कम्प्युटर रिअल अकाउंट आलं म्हणून डेबिट, पेड बाय चेक म्हणजे इथं बँक हे क्रेडिट कारण ते गिव्हर आहे आणि GST हे नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंट हा टॅक्स हा एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्स नेहमी काय होतो, डेबिट होतो. आता GSTचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा, इथं त्यांनी नंतर पण दाखवलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते. कम्प्युटरची कॉस्ट किती आहे बघा, 30,000. मग 30,000वर अगोदर 9% काढायचं, इथं त्यांनी दाखवलेलं आहे, पण 30,000वर 9% काढलं तर ते 5,400 होतं. 5,400मधलं हाफची अमाऊंट आहे, ती अमाऊंट आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यायची आणि हाफ अमाऊंट स्टेट गव्हर्नमेंटला द्यायची. तर CGSTचा 5,400 निम्म भाग आहे 2,700 येतं हाफ त्याचं पेमेंट आणि 2,700 SGSTला येतं. म्हणजे टोटल 30,000 × 18/100 म्हणजे 30,000 गुणिले 18/100 असं आपण पर्सेंटेज काढतो. त्याची टोटल अमाऊंट आली होती 5,400. 5,400चा आपण निम्म हाफ भाग गेले तर 2 भागामध्ये डिवाईड केले आणि 2 भागात डिवाईड केल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण 2,700 द्यायचे आणि स्टेट गव्हर्नमेंटला 2,700 द्यायचे. म्हणजे आता इथं कुठले अकाउंट डेबिट करायचे बघा, कम्प्युटर रिअल अकाउंट म्हणून ते डेबिट, इथं आपण एंट्री बघू शकतो. कम्प्युटर अकाउंट डेबिट, कम्प्युटर आलं रिअल अकाउंट आलं म्हणून डेबिट, इनपुट CGST 2,700, नॉमिनल अकाउंट एक्सपेन्स म्हणून डेबिट,
इनपुट SGST नॉमिनल अकाउंट 2700 म्हणून ते डेबिट. आणि चेकने पेमेंट केलेलं आहे, मग आपल्या देना बँकने पेमेंट केले ते, म्हणून इथं देना बँक हा गिवर आहे म्हणून क्रेडिट, म्हणून त्याची एंट्री अशी येते कम्प्युटर अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट. आणि बँक ही गिवर आहे म्हणून हे बँक अकाउंट क्रेडिट. म्हणजे 30,000ला आपण कम्प्युटर घेतला, 5,400 हे त्याचं टोटल GST आपण पे केलं आहे. त्यातला 2,700 आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला आहे, CGSTला दिला आहे. दुसरा जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला, तो SGST झाला. असं मिळून आपल्याला तो कम्प्युटर कितीला पडला? 35,400. म्हणजे आपण कितीला खरेदी केलेलं आहे ते 35,400, तेवढी अमाऊंट आपल्या बँकेतनं गेलेली आहे, बँक गिवर आहे. म्हणून इथं टोटल 30,000 प्लस 2,700 प्लस 2,700 इज इक्वल टू 35,400 इथे येतं. त्याच्यानंतर बघा कुठलं ट्रान्झॅक्शन आहे. आता इथं कॅश सेल्स ₹90,000. म्हणजे 2 अकाउंट कुठले आहे? पहिलं आहे कॅश आणि दुसरं आहे सेल्स. कॅश रिअल अकाउंट आहे, कॅश आलेले आहे बिझनेसमध्ये म्हणून ते डेबिट. आणि सेल्स हे इन्कम आहे, नॉमिनल अकाउंट आहे आणि ते इन्कम आहे आणि म्हणून क्रेडिट. नॉमिनल अकाउंटच्या आणि रिअल अकाउंटच्या रूलप्रमाणे कॅश आले म्हणून डेबिट आणि सेल्स इन्कम म्हणून क्रेडिट, म्हणून आपण एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी करतो. ती या पद्धतीने एंट्री तरी केलेली आहे इथं. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश हे त्याचं डायरेक्शन झालं. आणि 90,000 डेबिटमध्ये 90,000, क्रेडिटमध्ये 90,000 अमाऊंट लिहायची आहे. आणि त्याचं डायरेक्शन पण आहे बिईंग गुड्स. सोपी आहे एंट्री. आता इथून पुढं जेव्हा कॅश सेल्स येतील तेव्हा बाय डिफॉल्ट कॅश टू सेल्स येते, आणि जेव्हा कॅश पर्चेसेस येतं तेव्हा बाय डिफॉल्ट पर्चेसेस टू कॅश येतं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कुठली एंट्री आहे? गणेश गुड्स सोल्ड ऑर क्रेडिट टू गणेश. आता ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की गुड्स सोल्ड ऑर क्रेडिट टू गणेश. तर इथं गणेश अकाउंट एक येणार आणि दुसरं येणार सेल्स. मग सेल्स हे नॉमिनल अकाउंट म्हणून ते क्रेडिट होणार आणि सेल्सचं अकाउंट नेहमी क्रेडिट होतं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर पार्टीचं नाव डेबिट होतं, कॅश ट्रान्झॅक्शन असेल सेलचा तर कॅश अकाउंट डेबिट होतं, बँकेत भरलेली असेल तर बँक अकाउंट डेबिट होतं. असं ॲट अ टाईम तिन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. सो गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट इथं 2 पार्टी कुठल्या आल्या? एक आहे गणेश आणि दुसरी आहे सेल. मग एंट्री काय होणार? गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता इथं ट्रेड डिस्काउंट दिला आहे. जेव्हा तिथं ट्रेड डिस्काउंट असतो तेव्हा आपण डिस्काउंटची वेगळी एंट्री करायची नाही आहे. तेव्हा आपण फक्त त्याची अमाऊंट लेस करायची आहे. मग आता इथं 10,000वर 5% किती येतो? 10% येतो 1,000, म्हणजे 5% येणार 500. म्हणजे 500 10,000मधून लेस करून ते ट्रान्झॅक्शन आपल्याला सेटल करायचं आहे. सो गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश ह्याच्यामध्ये गणेश अकाउंट डेबिट होतं का? आता तो रिसिव्हर आहे म्हणून. गणेश हा पर्सनल अकाउंट, तो रिसिव्हर म्हणून डेबिट. आणि सेल्स हे इन्कम आहे म्हणून क्रेडिट. म्हणजे एंट्री येते गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आणि अमाऊंट लिहिताना आपण तिथं ट्रेड डिस्काउंट असल्यामुळं फक्त अमाऊंट लेस करतो. कॅश डिस्काउंट असेल तर आपण ते एंट्रीमध्ये ते कॅश डिस्काउंट घेतो. अन्यथा ट्रेड डिस्काउंट असेल तर फक्त आपण तिथं लेस करून अमाऊंट लिहायची आहे. 10,000मधून लेस करून 9500. तर अशा पद्धतीने ही 12 तारखेची एंट्री आपण केलेली आहे. त्याच्यानंतर आहे बघा 15 तारखेची एंट्री. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. तर इथं गणेशला गुड्स सोल्ड केले होते, ते परत आले म्हणजे ते एक तर सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड असं आपण म्हणू शकतो. तर आता तुमच्या टेक्स्टमध्ये रिटर्न इनवर्ड घेतलेला आहे तर तुम्ही रिटर्न इनवर्ड असं लिहायचं आहे. रिटर्न इनवर्ड नेहमी डेबिट होतं कारण ते गुड्स आपल्याकडे परत आलेले असतात. सेल्स क्रेडिट असतात त्याचे रिटर्न क्रेडिट असतात आणि पर्चेस डेबिट असतात त्याचे रिटर्न क्रेडिट असतात. असं उलटं लक्षात ठेवायचं. हे तुला अनेक वेळा सांगितलं आहे. आता इथं गणेश रिटर्न गुड्स हे रिटर्न इनवर्ड झाले. रिटर्न इनवर्ड नेहमी डेबिट होतात कारण ते आलेले असतात गुड्स. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू काय गणेश कोणी दिलेले आहे? गणेश. बघा ही अशी एंट्री आहे. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू गणेश. गणेश हे पर्सनल अकाउंट आहे, तो गिवर आहे
आणि मग त्याने कितीचे गुड्स दिलेले ते 9500 950. इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे नॅरेशन चुकलेलं आहे. इथं त्यांनी विथड्रॉन फॉर पर्सनल यूज लिहिलेलं आहे. तर हे विथड्रॉन फॉर पर्सनल यूज हे चुकीचं नॅरेशन आहे. तर तुम्ही रिटर्न इनवर्ड त्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे 15 तारखेच्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे इथं तुम्ही नॅरेशनमध्ये गुड्स रिटर्न बाय गणेश असं लिहायचं आहे. त्यांनी 18 तारखेच्या ट्रान्झॅक्शनचं हे नॅरेशन 15 तारखेच्या ट्रान्झॅक्शनला लिहिलेलं आहे. ते तुम्ही त्याचं मिस्टेक करेक्ट करून घ्या. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे बघा 18चं, गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे इथं 2 अकाउंट कुठले येणार, एक तर ड्रॉइंग देणार पर्सनल यूज म्हणल्यावर, आणि दुसरं गुड्स ड्रॉन बाय प्रोप्रायटर, विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट येणार. इथं कसं लिहा, बरोबर, गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट येणार. मग ड्रॉइंग अकाउंट हे पर्सनल आहे आणि ते ऑलवेज रिसिव्हर असतं, म्हणून ते ऑलवेज डेबिट होतं. आणि गुड्स बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे क्रेडिट होतात, गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर. 18ची एंट्री पुन्हा हे बघू आपण. 18ला गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1000. आता पर्सनल यूज म्हटल्यावर इथं ड्रॉइंग अकाउंट येणार. ड्रॉइंग अकाउंट हे नेहमी पर्सनल अकाउंट असतं, हे नेहमी रिसिव्हर असतं, त्याच्यामुळे हे डेबिट होतं. आणि कॅश जर काढून घेतलेली असेल पर्सनल यूजसाठी तर कॅश अकाउंट क्रेडिट होतं, आणि गुड्स काढून घेतलेली असतील तर गुड्स अकाउंट क्रेडिट होतं. फक्त नुसतं गुड्स न लिहिता गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट असं इथं मेन्शन करायचं आहे. तर बघू आपण 18ची एंट्री कशी झाली. 18च्या एंट्रीमध्ये बघा काय लिहिलं त्याने. ड्रॉइंग अकाउंट डेबिट, 18ची एंट्री आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. तर इथं 1000 आणि नॅरेशनमध्ये बिईंग गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. तर हे 18 तारखेपर्यंत आपले ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आता पुढचं ट्रान्झॅक्शन आपण बघायचं आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे बघा, पेड टेलिफोन चार्जेस ₹500 अँड टॅक्सी फेअर ₹200. आता इथं 2 एक्सपेन्सेस आहेत आणि एक्सपेन्सेस नेहमी काय होतात, डेबिट होतात, कारण एक्सपेन्सेस हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल गेन्स. तर हे एक्सपेन्सेस आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही डेबिट होणार. इथं सुद्धा आपल्याला कंबाईंड एंट्री घ्यायची आहे. असं आपण सेपरेट एंट्री केली असतं तर टेलिफोन चार्जेस टू कॅश आणि टॅक्सी फेअरच्या ऐवजी आपण कन्व्हेन्स असं म्हणतो, कन्व्हेन्स टू कॅश अशी एंट्री झाली असते. तर याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी कॅश हे क्रेडिट, कॉमन क्रेडिट आहे आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला कंबाईंड एंट्री करता येते. म्हणजे एंट्री काय होणार, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 500. टॅक्सी फेअर लिहायच्याऐवजी आपण इथं कन्व्हेन्स लिहिणार आहोत, कारण टॅक्सी फेअर, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ऑटो फेअर, रेल्वे चार्जेस, बस चार्जेस हे सगळं कन्व्हेन्समध्ये येतं. कलेक्टिव्हली त्याला कन्व्हेन्स असं म्हणतात. प्रत्येक एक्सपेन्सेसची वेगळी एंट्री करण्यापेक्षा ह्या कारणाकरता केलेला जो खर्च असतो तो आपण कन्व्हेन्सच्या अकाउंटला डेबिट करतो. म्हणून इथं आता टॅक्सी फेअर लिहायच्याऐवजी आपण कन्व्हेन्स असं लिहिणार आहे. कन्व्हेन्स याचा अर्थ छोटे छोटे जे एक्सपेन्सेस असतात एखाद्या एम्प्लॉईनी केलेले काम करण्याकरता, तर ते एक्सपेन्सेस कलेक्टिव्हली कन्व्हेन्स असं म्हणतात. तर इथं आता एंट्री येणार टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर अशा पद्धतीने त्यांनी इथं एंट्री केलेली आहे बघा 20 तारखेचे. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि नॅरेशन being paid for telephone charges and taxi fare. मग इथं ₹500 टेलिफोन चार्जेसचे, कन्व्हेन्स ₹200 आणि ते टोटल क्रेडिट जाणार ₹700. मी सांगत असताना तुम्ही ह्या एंट्री तुमच्या नोटबुक मध्ये करणं अपेक्षित आहे. आता पुढचं बघा, पुढचं ट्रान्झॅक्शन आहे पेड ऑडिट फीज ₹5000 बाय चेक. आता तुम्हाला वाटेल ऑडिट फीज म्हणजे काय, तर आपण अकाउंट रायटिंग करतो तर त्या अकाउंट रायटिंगचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं पण आहे आणि कंपल्सरी आहे. तर 2 प्रकारचे ऑडिटर असतात, एक इंटरनल ऑडिटर असतो, एक एक्सटर्नल ऑडिटर असतो. इंटरनल ऑडिटर हा कंपनीनं किंवा बिझनेसमॅनने अपॉइंट केलेला ऑडिटर असतो आणि
एक्सटर्नल ऑडिट हा गव्हर्नमेंट ऑडिटर असतो. तर हे लोक ऑडिटर करतात, तर त्यांना त्याची फी द्यावी लागतात. हा बिझनेसचा एक्सपेन्स असतो, त्यामुळे ऑडिट फीज हा एक्सपेन्स आहे, त्यामुळे तो डेबिट होईल. आणि इथं चेकने पेमेंट केले, चेकने पेमेंट केलेलं असेल तर आपण कॅशच्या ऐवजी बँक घ्यायचा आहे. आपल्या बँकेने तिथं पेमेंट केलं आहे. बँक ही पर्सनल अकाउंट आहे आणि आपली बँक ही गिवर आहे, त्यामुळे तिचं अकाउंट क्रेडिट होणार. म्हणून एंट्री काय होणार बघा, पेड ऑडिट फीजची एंट्री आहे. ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता इथे कॅश आलं असतं, परंतु इथं कॅश च्या ऐवजी आपण बँक लिहिणार आहोत, कारण बँकेने दिलेले आहेत. त्याच्या अगोदर ट्रान्झॅक्शन राहिले बघा ट्रान्सपोर्ट चार्जेसचं. ट्रान्सपोर्ट चार्जेसचं 22 तारखेचं ट्रान्झॅक्शन राहिलेलं आहे, ते पुन्हा बघू आपण. आता इथं पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹5,000 @5% GST. म्हणजे आता इथं काय कुठले कुठले अकाउंट येणार बघा. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट येणार, ते नॉमिनल अकाउंट आहे, एक्सपेन्स म्हणून डेबिट होणार. आणि एक्सपेन्सेस GST हा इनपुट GST असतो, त्याच्यामुळे हा इनपुट GST, दोन्ही इनपुट GST डेबिट होणार. आणि टू कॅश, कारण नुसतं पेड सांगितले, म्हणजे टू कॅश असं येणार. आता बघा इथं ट्रान्सपोर्ट चार्जेसचं कसं लिहिले. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5,000. 5,000वर 10%, हे 5%. 5,000वर 5% किती येतं, 5,000वर 10% येतं ₹500 आणि 5% येतं 250. मग 250 हा टोटल GST झाला. त्या टोटल GSTचं आपण 2 भागामध्ये डिव्हिजन करायला पाहिजे. त्यातलं एक येते CGST आणि दुसरे येते SGST. 250च्या हाफ आहे 125 आणि परत 125, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला 125 आणि स्टेट गव्हर्नमेंटला 125. अशा पद्धतीनं 5,000 आणि 125 हे सगळे डेबिट होणार. आणि एकूण कॅश किती दिली आपण, 5,250. म्हणजे ₹5,000 ट्रान्सपोर्ट चार्जेस प्लस त्याच्यावरचं GST 250, ह्या दोघं मिळून 250. तर तिथं आपण 5,250 इथं पेड केलेलं आहे. म्हणून एंट्री काय झाली, ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट, इनपुट GST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशनमध्ये GSTचा उल्लेख आणि त्याचा पर्सेंटेजचा उल्लेख होणं गरजेचं आहे. सो बिंग पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस इन्क्लुडिंग 5% GST, हे त्याचं नॅरेशन. तर अशा पद्धतीने आपण 24 तारखेपर्यंत इथे केलेले आहेत एंट्री. तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेसचं वर्किंग नोट पाहिजे असेल तर इथं दिलेली आहे त्याने. हे बघा, ₹5,000 ट्रान्सपोर्ट चार्जेस, त्याचं 5% GST एकदम काढलं आणि अमाऊंट डिवाईड केली तरी चालते, किंवा पर्सेंटेज डिवाईड करून केलं तरी चालतं. परंतु माझ्या मताप्रमाणे जर तुम्ही टोटल अमाऊंट काढली पर्सेंटेजने 5%, ते सोपं जातं आणि अमाऊंट डिवाईड करायला सोपं जातं पर्सेंटेज डिवाईड करण्यापेक्षा. कारण 5,000चे 2.5% काढायचे, परत 5,000चे 2.5% काढायचे, ह्याच्यापेक्षा 5% काढून ती अमाऊंट जी यायची त्याचं हाफ तुम्ही अमाऊंट करून ती तिथं डेबिटला लिहायची आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. वर्किंग नोट काही कंपल्सरी नाही आहे. त्याला एंट्री बरोबर दिली आणि अमाऊंट तुम्ही बरोबर लिहिली की तुम्हाला मार्क पडतात. त्यामुळे तुम्हाला कसं सोपं जाईल तसं तुम्ही काढा. मला जे सोपं वाटतं ते मी सांगितलं. मे बी तुम्हाला पर्सेंटेज हाफ ऑफ पर्सेंटेज काढणं सोपं वाटेल, कारण 1% काढायचं तेच लिहायचं, असं पण आपण करू शकतो. तुम्हाला कसं इझी जाईल. आता अकाउंटमध्ये कसं असतं, अल्टरनेटिव्ह मेथड्स असतात. ती कुठलीही अल्टरनेटिव्ह मेथड तुम्ही वापरली तर चालते, फक्त खाली तुम्ही वर्किंग नोट द्यायची असते. तर आता इथं परचेस फर्निचर ऑफ ₹70,000 आहे आणि अमाऊंट पेड बाय चेक आहे आणि परत एकदा 12% GST दिलेला आहे. आता इथं कुठले कुठले अकाउंट येणार बघा. पहिलं येणार फर्निचर, त्याच्यावर GST दिलं म्हणून दुसरं GST येणार. त्यात 2 GST असतात, तुम्हाला माहिती आहे. ते 2 GST, CGST आणि SGST. आणि पेड बाय चेक म्हटलं तर तिथं कॅशच्या ऐवजी काय येणार, बँक येणार. तर मग आता फर्निचर आलं म्हणून डेबिट, GST नॉमिनल अकाउंट, एक्सपेन्स म्हणून डेबिट आणि आपली बँकेतनं दिलेत त्यामुळे बँक गिवर म्हणून बँक क्रेडिट. तर अशा पद्धतीनं फर्निचर अकाउंट डेबिट, CGST अकाउंट डेबिट, SGST अकाउंट डेबिट टू बँक अशी एंट्री येणार. आता इथे बघा, या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे एंट्री. फक्त अमाऊंटचं कॅल्क्युलेशन आपण बघू. फर्निचर अकाउंट डेबिट, CGST अकाउंट डेबिट, SGST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग आता इथं नॅरेशन पण तसंच लिहायचं आहे.
बिग फर्निचर परचेस विथ 12% GST. तिथं GSTचं क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे, GSTचा रेट देणं इथं गरजेचं आहे. तर तिथं आता पुढचं जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे बघा. फर्निचर आणलं आहे 70,000ला, मग त्याचं 12% काढलं, ती अमाऊंट हाफ केली तरी चालते, किंवा 70%वर 6% काढलं आणि तीच अमाऊंट दोघीकडे लिहिलं तरी चालतं. तुम्हाला जे सोपं जाते ते तुम्ही करा. आता इथं 6% आहे 70,000वर. हे पण कसं काढायचं मी सांगितलं तुम्हाला. आता बघा, 70,000चा 1 झिरो गेला की 10% होतं, आणि 1 झिरो गेला की 1% होतो. म्हणजे 1% हा किती झाला, 700 रुपये. मग 1% जर 700 रुपये असेल तर 6% किती होणार, 700 गुणिले 6 म्हणजे 4200. 7 6 42. म्हणजे इथे अमाऊंट किती आली, 4200. किंवा तुम्ही असं करू शकता, 70,000 इंटू 6/100. 70,000 गुणिले 6/100 असं करून सुद्धा हे कॅल्क्युलेशन तुम्ही 4,200चं करू शकता. तुम्हाला जसं सोपं जातं तसं तुम्ही करा. तर हे झालं फर्निचर घेतलं त्याचे 70,000, CGSTला 4,200, SGSTला 4,200. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये करेक्ट करून घ्या. इथं दोन्ही ठिकाणी CGST आले, कन्फ्यूज होऊ नका. हे SGST आहे आणि हे CGST आहे. तर आता एंट्रीमध्ये परत एकदा बघू. एंट्रीमध्ये बघा, फर्निचर आले 70ला, इनपुट CGST आले डेबिटला 4,200, इनपुट SGST आले 4,200, आणि चेक लिहिले त्याच्यामुळं आपल्या इथं देना बँक क्रेडिट झालेलं आहे. म्हणजे 70,000चं फर्निचर आपल्याला त्याच्यावर 8,400 GST देऊन आपल्याला 78,400ला ते मिळालेलं आहे. म्हणून बँकेकडनं आपले एवढी अमाऊंट तिथं त्यांना गेलेली आहे. आता पुढचं जे आहे तो सेल आहे. सेलवरचं GST आहे बघा पुढचं ट्रान्झॅक्शन. ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये सगळे त्यांनी हे कवर केलेलं आहे. ट्रान्झॅक्शन डिस्काउंटचं कवर केलं आहे, परचेसवरचं GST कवर केलं आहे, सेलवरचं GST कवर केलं आहे. त्यामुळे हा एक आयडियल प्रॉब्लेम होऊ शकतो. आता इथं सोल्ड मोटर कार वर्थ ₹1 lakh at the rate of 18% GST and sales proceeds credited to our account. म्हणजे आपली मोटर कार आता आपण विकलेली आहे आणि त्याच्यावर 18% GST, म्हणजे ज्याला विकले तो देणार ना GST आपल्याला, म्हणजे आपला तो इन्कम होणार, त्यामुळे तो काय होतो, क्रेडिट होणार. सेलवरचा GST असतो आउटपुट GST आणि तो डेबिट क्रेडिट होतो कारण तो इन्कम असतो. परचेसवरचा GST असतो तो इनपुट GST असतो कारण तो आपला एक्सप्रेस असतो म्हणून तो डेबिट होतो. तर आता इथं पहिलं अकाउंट कुठलं येणार, कॅश अकाउंट नाही, बँक अकाउंटमध्ये द्यावं लागेल. कारण सेल्स प्रोसीड्स क्रेडिटेड टू आवर अकाउंट म्हणलं, म्हणजे अकाउंटला क्रेडिट केले याचा अर्थ बँकेत त्यांनी जमा केले. म्हणजे पहिलं अकाउंट येणार बँक अकाउंट, दुसरं येणार मोटर कार अकाउंट, आणि 2 आउटपुट GST, एक SGST आणि CGST. तर एंट्री अशी येते बघा, बँक अकाउंट डेबिट टू मोटर कार, टू CGST, टू आउटपुट CGST, टू आउटपुट SGST. म्हणजे 2 आउटपुट GST झाले आणि मोटर कार गेली म्हणून क्रेडिट. मोटर कार हे रिअल अकाउंट आहे, आलं की डेबिट, गेले की क्रेडिट, गेले म्हणून ते क्रेडिट. आणि बँक अकाउंट आपले रिसिव्हर आहे बँक, त्याच्यामुळे बँक अकाउंट काय झालेलं आहे, डेबिट आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी एंट्री केली बघा. इथं 28 तारखेची एंट्री. हां, बँक अकाउंट डेबिट, मोटर कार अकाउंट क्रेडिट, टू मोटर कार, टू आउटपुट CGST, टू आउटपुट SGST. सेल, मग तुम्ही गुड्स सेल करा अथवा असेट सेल करा, त्याच्यावरचं CGST हा आउटपुट CGST असतो. GST दिले असेल तर, ट्रान्झॅक्शनमध्ये GST दिला असेल तर त्याचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर परचेस जर केलं तर त्याच्यावर इनपुट CGST येतो, वेदर इट इज कमॉडिटी ऑर असेट. तर इथं आता बघा कसं झालं. मोटर कार कितीची होती, 1 lakhची, त्याच्यावर त्यांनी किती 18% दिले, म्हणजे 18% 18,000 झाले. 18,000चं निम्मं 9,000 आणि हे 9,000. हे सगळं आपल्याला किती मिळाले, 1 लाखची मोटर कार प्लस त्याच्यावर भरणारं GST, एवढे अमाऊंट आपल्याला मिळाले. त्यामुळे हे 1,18,000 रुपये अमाऊंट
ही आपण बँक अकाउंटला दाखवली, आपल्या बँकेत त्यांनी क्रेडिट केली, तेव्हा बँकेनं हे 1,18,000 रुपये रिसीव केलेले आहेत आणि बँक हा रिसिव्हर आहे, त्याच्यामुळे इथं रिसिव्हर्स अकाउंट डेबिट केलेलं आहे. GST म्हणाला त्यांनी जरी 18,000 रुपये आपल्याला दिले असेल तो काही प्रॉफिट नाही आहे, तो आपल्याला देतो, आपण गव्हर्नमेंटला जमा करतो, त्यामुळं आपल्याला ते 1,00,000 रुपयेच पडले, पण एंट्रीमध्ये दाखवताना आपल्याला हे असं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा 30 तारखेची एंट्री. 30 तारखेला पेड कॅश टू कविता 15,500 हू अलाउड अस डिस्काउंट ऑफ ₹500. म्हणजे आपण कविताला किती पे केले? 15,500 आणि तिने आपल्याला 500 रुपये डिस्काउंट दिला. म्हणजे आपण किती पेड करणार होतो? 16,000, पण आपण केले किती? 15,500. मग ह्याच्यात अकाउंट कुठले? पहिलं अकाउंट आहे कविता, ती रिसिव्हर आहे म्हणून डेबिट, तिला दिली आपण कॅश, त्यामुळे ती रिसिव्हर आहे, त्यामुळे तिचं अकाउंट डेबिट होईल. आणि तिने आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे हा कुठला डिस्काउंट झाला? डिस्काउंट रिसिव्ड झाला. आपण दुसऱ्याला जेव्हा डिस्काउंट देतो तेव्हा तो डिस्काउंट अलाउड असतो आणि दुसरे आपल्याला डिस्काउंट देतात तेव्हा तो डिस्काउंट रिसिव्ड असतो. इथं आता तिनं आपल्याला अलाउड केलं, हू अलाउड म्हटलं, इथं तिनं आपल्याला अलाउड केलं म्हणजे आपल्याला तो रिसिव्ड आहे. इथं वाक्यरचना जी असते ती तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन एंट्री करायची आहे, नाही तर अलाउड म्हणल्यावर ब्लाइंडली तो डिस्काउंट डेबिट तुम्ही कराल, तसं नाही. अलाउड कोणी? आपण अलाउड केलं असेल तर ते डेबिट होणार, दुसऱ्याने आपल्याला अलाउड केलं असेल तर तो आपला रिसिव्ड होणार. मग इथं कविताचं अकाउंट होणार 16,000, कारण तिला 16,000 द्यायचे होते, पण आपण दिलेत किती? 15,500. कवितेचं अकाउंट होणार 16,000, कॅश 15,500 आणि डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. रिसिव्ड हा आपला इन्कम असतो, त्यामुळे तो क्रेडिट होतो. डिस्काउंट अलाउड हा डेबिट होतो आणि डिस्काउंट रिसिव्ड हा क्रेडिट होतो. तर अशा पद्धतीनं आता काय एंट्री होणार? कविता अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. इथं बघा या पद्धतीने ही एंट्री केलेली आहे. कविता अकाउंट डेबिट 16,000, कॅश अकाउंट 15,500. कॅश किती दिली? 15,500. तिने आपल्याला डिस्काउंट अलाउड केलं, तिने आपल्याला अलाउड केलं म्हणजे तो आपला रिसिव्ह झाला, म्हणून इथं टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट केलेलं आहे 500 रुपये. आणि नॅरेशन बिंग पेड टू कविता ॲट डिस्काउंट रिसिव्ड, असं क्लिअर नॅरेशन इथं अपेक्षित आहे. GSTला सुद्धा किती % GST आहे हे तुम्ही तिथं मेन्शन करणं हे अत्यावश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण हा प्रॉब्लेम बघितला आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा एंट्री कव्हर झालेल्या आहेत. तुम्ही आता हा व्हिडिओ पुन्हा ऐकून पुन्हा ऐकायचं पॉज करायचं, ऐकायचं पॉज करायचं आणि एंट्री करायचा, अशा पद्धतीने ह्या तुम्ही स्टडी करा परत एकदा. हा एक आयडियल प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.